यांना नमन करतो। तसेच बडनेरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रविभाऊ राणा यांचं सुद्धा अभिनंदन करतो। आज मित्रांनो, आमच्या गावात काही म्हातारे लोक सांगतात की 100 वर्षात असा पाऊस झाला नाही। 100 वर्षाचं आयुष्य आमचं झालं आहे, असा पाऊस आम्ही पाहिला नाही। सुरुवातीला मूग गेलं, उडीद गेलं, सोयाबीन गेलं, आता हाताशी राहिलेली पराठी आणि तूर, आता पेरलेला हरभरा। पराठीवर एवढ्या आशा होत्या शेतकऱ्यांच्या की एकरी 10-15 क्विंटलपर्यंत कापूस उत्पादन देईल, पण बोंडअळीनं शेतकऱ्यांचा पूर्णपणे घात केला आहे। हे सरकार नुसतं शेतकऱ्यांची मजा पाहत आहे, थट्टा करत आहे। आज तुम्हाला सांगतो, सगळ्यात पहिले युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना मदत करा, हे निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे। आमदार साहेबांच्या सांगण्यावरून, माननीय खासदार साहेबांच्या सांगण्यावरून तुम्हाला सांगतो, या सरकारचं एकच चालू आहे, आपले 3 पक्ष कसे एकत्र राहतील, आपलं सरकार कसं स्थिर राहील, 5 वर्ष आपण काय करू, सर्वसामान्य जनतेचं, शेतकऱ्याचं काही या सरकारला घेणं देणं नाही। अरे 10,000 रुपये हेक्टरी मदत करता, अरे हेक्टरी 1 लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे। 4 पिकं एखाद्या व्यावसायिकाला विचारा, एखाद्या धंदेवाईकाला विचारा, 6 महिने जेव्हा कोरोना काळात त्यांचे दुकानं बंद होती, त्यांची काय परिस्थिती होती, वर्षभराचं पीक उभ्या डोळ्यासमोर शेतकऱ्यांचं चाललं आहे। एक रविभाऊचं खरं म्हणजे एक खरोखर अभिनंदन करतो। 288 आमदार आहे, त्याच्या अगोदर सगळ्यांनी पाहिलं आहे, जसं शेतकऱ्यावर मुगाचं संकट आलं, सोयाबीनचं, उडदाचं, त्यावेळेसपासून सतत आमदार साहेब मुंबई असो, दिल्ली असो, शेतकऱ्यांच्या बद्दल पाठपुरावा करत आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत झाली पाहिजे, शेतकऱ्यांची परिस्थिती धोक्यात आली आहे। शेतकऱ्यांना आपण कसा न्याय देऊ, प्रत्येक कार्यकर्त्यासोबत, प्रत्येक पदाधिकाऱ्यासोबत चर्चा करत आहे। आज दिवाळीच्या आदल्या दिवशी सरकार मस्त आहे, मुंबईत मस्त आहे, दिवाळी साजरी करत आहे। आमदार साहेबांनी निर्णय घेतला, आपल्याला मंगेश पाटील दिवाळी साजरी करायची नाही आहे। शेतकऱ्यांची दिवाळी जर अंधारात असेल तर आपण ही साजरी दिवाळी करणार नाही आहोत। दिवाळीच्या आधी आपल्याला आंदोलन करायचं आहे, म्हणून विशेष अभिनंदन करतो। आज सर्वसामान्य जनता रोजगार गेले, वीज बिल, आमच्या गावामध्ये भूमीन कुटुंब 10,000 रुपये त्याला वीज बिल आलं आहे मार्च महिन्यापासून। 10,000 रुपये त्याच्या घरी महिन्याचे येत नाही, 10,000 रुपये वीज बिल तो कुठून भरणार आहे? याच्यावर 6 महिन्यापासून काही बोलत नाही, ऊर्जा मंत्री काही बोलत नाही, माननीय मुख्यमंत्री साहेब काही बोलत नाही। अरे वा, अरे वा, काही तुम्हाला सर्वसामान्य जनतेचं घेणं देणं आहे की नाही? शेतकऱ्याचं काही घेणं देणं आहे की नाही? आज कृषीप्रधान देश म्हणता, आज इथली आर्थिक व्यवस्था अजूनही शेतीवर अवलंबून आहे। इथं मोठमोठे उद्योगधंदे नाही आहे। इथला शेतकरी जर बळकट असेल, शेतकरी राजा जर सुदृढ असेल, तरच या देशाची परिस्थिती सुदृढ असू शकते, अन्यथा या देशाला दिशा नाही। तुम्हाला सांगतो मित्रांनो, आज सर्व युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व शेतकरी बांधव इथं आवर्जून दिवाळीच्या आदल्या दिवशी एका हाकेवर, आमदार साहेबांच्या एका हाकेवर इथं सर्वजण आले, त्यांचं विशेष करून अभिनंदन करतो, धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।